हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भातला एक निर्णय राज्य सरकारने काढल्यानंतर आता त्या संदर्भातल्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहे। जिल्हा पातळीवर कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बंजारा समाज देखील आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी आहे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर। आपण जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसापासून बंजारा समाजातील 2 तरुणांचं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा ही प्रमुख मागणी घेऊन हे 2 तरुण जे आहेत ते आता या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आजचा हा उपोषणाचा 3रा दिवस आहे। 3 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे। आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी राज्यामध्ये बंजारा समाज आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी प्रमुख मागणी घेऊन हे 2 तरुण जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आपण थेट त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया। मला सांगा, उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे, काय प्रमुख मागणी आहे, काय भूमिका आहे? हैदराबाद गॅजेटनुसार आमचा समाज एस टी प्रवर्गात आहे आणि इतर राज्यात पण त्यांचं आमच्या समाजाला एस टीमध्ये आहे, कुठल्या राज्यात एससीमध्ये आहे, कुठल्या राज्यात ओबीसीमध्ये आहे आणि आमच्या मराठवाड्यामध्ये ओबीसी व्हीजेएनटीमध्ये आमचा समाज येतो। तर आमची मागणी एकच आहे की आमचा हैदराबाद गॅजेटनुसार पेज क्रमांक 78नुसार जो हैदराबाद गॅजेटमध्ये उल्लेख केलेला आहे तसा आम्हाला आमचा बंजारा समाज एस टी प्रवर्गात सामील करण्यात यावा। पण आदिवासी संघटनांचा हा समावेशाला विरोध होतोय, तुम्हाला माहिती आहे? आदिवासी समाजाचा विरोध करण्याचा काही विषय नाही आहे। आमचे बंधुभाव आहेत ते आम्ही ऑलरेडी पहिले आम्ही नैसर्गिक प्रेमी आहोत। आमचा बंजारा समाज भटका समाज आहे, आमचा ऊसतोड कामगार करून खाणारा समाज आहे आमचा। त्याच्या आदिवासी बांधवांचा विरोध करण्याचा काही संबंधच येत नाही। बरं, काय नाव तुमचं मला सांग? श्रीकांत राठोड। बरं, आता काय मागणी आणि काय भूमिका आहे? आमची मागणी अशी आहे, हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एस टी याच्यामध्ये जातीमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावं, आमची एवढी मेन मागणी आहे। बरं, आणि आमच्या आपल्या फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच आम्ही व्हीजेएनटीमध्ये मोडतो आहे आणि इतर राज्यामध्ये आमचा जो समाज आहे खानपान सगळी एक आहे, राहणीमान एक आहे, बोलीभाषासुद्धा एक आहे। जर एक विचार जर केला तर हा आमचा समाज दुसऱ्या राज्यामध्ये एस टीमध्ये येतो आणि महाराष्ट्र राज्यामध्ये व्हीजेएनटीमध्ये मोडतो, तर आमच्यावर हा अन्याय आहे। जर आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये जर आम्हाला सामील करून घेतलं तर आमच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय हे आमच्या लेकराबाळाला फायदेशीर ठरेल, ही आमची एवढी मागणी आहे। आता भूमिका काय आहे पुढची? किती दिवस आमरण उपोषण? भूमिका अशी आहे, जोपर्यंत आम्हाला काही आमचं न्याय मिळत नाही, आमच्या उपोषणाला काही यश मिळत नाही, तोपर्यंत आम्ही असंच उपोषण करत राहणार आहोत। तर आपण पाहतोय की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करत राहणार आहे, असा आक्रमक पवित्रा जो आहे तो या गोर बंजारा समाजातील 2 व्यक्तींनी घेतलेला आहे। 3 दिवसापासून हे दोघंही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। हैदराबाद गॅझेटनुसार आमचा समावेश एस टी प्रवर्गात करावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। अजून काही बंजारा समाजातील त्यांच्याचबरोबर इतर व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत आहेत। दादा, मला नाव सांगा? राजेश पवार, राष्ट्रीय बंजारा परिषद जिल्हा अध्यक्ष। बरं, काय मागणी इथं बसले ते? आमची 3 दिवसापासून जे उपोषण चालू आहे आमची एकच मागणी आहे की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा जो तेलंगणा आणि आंध्राच्या धर्तीवर जे एस टीमध्ये आहे तिकडं समाज, त्याच याच्यात आम्हाचं एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा ही मागणी आहे। आणि आता उद्या येणाऱ्या 15 तारखेला सोमवारी खूप मोठा असा विराट मोर्चा समाजाचा इथं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे आणि त्याच्यानंतर सरकारने याची दखल नाही घेतली तर सोमवारपासून जिल्हाभरामध्ये सगळं आंदोलन जास्तीत जास्त तीव्र करण्याची समाजाची तयारी आहे। बरं, साधारण किती लोक असतील विराट मोर्चाला? 1 लाखाच्या पुढं राहतील। बरं, हो, खूप मोठा मोर्चा आहे समाजाचा। समाजाला साहेब, आमचा समाज जो आहे तो ऊसतोड कामगार करतो, दगडं फोडतो, प्रत्येक जे राहायला कुठं डोंगरातच दिसेल तुम्हाला, सगळं आदिवासी समाज आहे ना आमचा। असं कोणताच समाज नाही आमच्या समाजासारखं, दुसरा समाज असा कोणताच नाही की तो काम असं आमच्यासारखं जे हे करतो ते कोणताच नाही। मजुरी करायला कुठं बिल्डिंग मटेरियलमध्ये काम करणारा बंजारा समाजच आहे। रस्त्याला जे दगडं फोडतात, जे हे करतात ते आमचा समाज काम करतो ना। त्याच्यामुळं आमची मागणी आहे की
एस टीमध्ये आरक्षण मिळावं आम्हाला. तर नक्कीच हे होते बंजारा समाजातील काही व्यक्ती. हे 2 उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यामध्ये जसा ST प्रवर्गात आमच्या समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी समावेश करण्यात यावा आणि येत्या सोमवारी भव्य असा विराट जो मोर्चा आहे सकल बंजारा समाजाचा, तो जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरसुद्धा धडकणार असल्याचं आत्ताच त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्या मोर्चातसुद्धा 1 लाख समाज बांधव येतील असा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळं सरकार आता यांच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहणार का आणि यांना न्याय देणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.